हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या अध्यात्म स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट या यूट्यूब चॅनलवरती. आपण पाहत आहोत दिवाळी स्पेशल सिरीज. या सिरीजमध्ये आपण मागच्या काही व्हिडिओजमध्ये द्वादश महालक्ष्मीची वेगवेगळी 12 रूपं पाहिली. त्या सर्व व्हिडिओजना तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. या सिरीजच्या पुढील व्हिडिओजमध्ये आपण पाहणार आहोत दिवाळीच्या 5 दिवसांबद्दलच्या कथा, परंपरा व आध्यात्मिक अर्थ. चला तर मग सुरू करूयात या स्पिरिच्युअल जर्नीला. तर आजचा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वसुबारसबद्दल थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती. वसुबारस हा दिवाळीच्या उत्सवाचा पहिला दिवस मानला जातो आणि तो गोधन व मातृत्वाच्या पूजनाचा दिवस आहे. वसुबारस म्हणजे गाय आणि वासराचं पूजन करण्याचा दिवस. या दिवशी गौमाता आणि तिच्या वासराचं पूजन केलं जातं. वासू म्हणजे वासरू आणि बारस म्हणजे द्वादशी म्हणजेच अश्विन कृष्ण द्वादशी. पौराणिक अर्थ. हिंदू धर्मात गौमाता हिला सर्व देवतांचं निवासस्थान मानलं जातं. म्हणून लोक या दिवशी गाय व वासराच्या प्रती मातृत्व, कृतज्ञता आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून पूजा करतात. काही ठिकाणी असं मानलं जातं की या दिवशी लक्ष्मी देवीचं आगमन गायीच्या रूपातून होतं. म्हणून वसुबारस हा दिवाळीच्या शुभारंभाचा दिवस मानला जातो. वसुबारस पूजन विधी. या दिवशी सकाळी लवकर उठून घर व अंगण स्वच्छ केलं जातं. गाय व वासरू यांना स्नान घालून फूल, हार व हळदी कुंकू अर्पण केलं जातं. त्यांना गोड पदार्थ, दूध, भात किंवा गुरांचं आवडतं अन्न अर्पण केलं जातं. गौमातेची आरती करून तिला नमस्कार केला जातो. या दिवशी दुधाचे पदार्थ व सणाचं अन्न जसं की पुरणपोळी, खीर, दूध, भात इत्यादी बनवलं जातं. गाईची पूजा का केली जाते? हिंदू धर्मात गाईला पवित्र मानलं जातं आणि तिला गोमाता म्हणून सन्मान दिला जातो. गाई हे भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. तिच्या दुधातून पोषण मिळते. गोमूत्र आणि गोबरचा वापर शेती, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणासाठी केला जातो. तसेच गाय शांततेचं व सहनशीलतेचं प्रतीक मानलं जातं. पुराणांनुसार वसुबारसच्या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केल्यानं घरात संपन्नता येते. गोवत्स द्वादशीच्या दिवशी गाय वासराची पूजा केल्याने संतान सुख लाभते अशी मान्यता आहे. आध्यात्मिक अर्थ. वसुबारस आपल्याला शिकवते जगण्यासाठी ज्या प्राण्यांवर आपण अवलंबून आहोत त्यांचेही आभार आपण मानले पाहिजेत. फ्रेंड्स, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक अँड शेअर नक्की करा. तसेच अध्यात्म स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरसबद्दलची माहिती. धन्यवाद.